हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरू श्री वामनराव पै यांची विश्व प्रार्थना. खूप छान वाटतं ही म्हटले की. आणि आता मी करते आहे ढोकळा फ्राय. म्हणजे मी इडली पात्रातच ढोकळा केला आहे आणि आता तो त्याच्यासाठी वेगळी चटणी करायला नको म्हणून मी ढोकळा फ्राय करते आहे फॉर नाश्ता. ढोकळा फ्राय एकदम सोपा. इथे तेल तापवलं आहे आणि याच्यामध्ये मी हे ढोकळ्याचे तुकडे घालते आहे, परतून घ्यायचे. ढोकळा फ्राय झाला आहे. इथं मी थोडासा चाट मसाला आणि पूड चटणी घेतली आहे, जी साऊथ इंडियन स्टाईल असते. माझ्याकडे MTRची पूड चटणी आहे. तर मस्त चटपटीत असा ढोकळा फ्राय करण्यासाठी मी दोन्ही कॉम्बिनेशन वापरते आहे. तर आता आपण हे ढोकळ्यावर घालूया आणि मिसळून घेऊया मस्त. अगदी हलक्या हाताने मिसळायचं. आता हा ढोकळा कसा केला तर मी रात्रीच म्हणजे नाही संध्याकाळी काल 6 वाजता 1 कप इडलीचा रवा भिजवला होता. तो सेपरेट भिजवला. त्याच्यानंतर पाववाटी उडीद डाळ, पाववाटी हरभरा डाळ आणि पाव चमचा मेथ्या असं एकत्र हे तिन्ही वेगळं भिजवलं आणि 3 ते 4 तासानंतर हे सगळं एकत्र वाटून घेतलं आणि रात्रभर तसंच ठेवून दिलं. हे खूप आंबट पण नाही होत आणि असा ढोकळा छान झालेला आहे. आता टेस्टिंग टाईम. मस्तपैकी असा ढोकळा. वा, चटणी वगैरेची काही गरज पडत नाही. खूप मस्त झाला आहे. तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की द्या. अशा छान सोप्या रेसिपीसाठी निकूज डिशविशला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू लवकरच. बाय.